नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करतो तुम्ही सगळे व्यवस्थित असाल, ठणठणीत असाल व नेहमीच राहाल. माझे नाव तन्मय जोशी, माझे वय 24 वर्ष आहे आणि मी फायनल इयर स्टुडंट आहे. तर हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय कारण मला आज तुमच्यासोबत माझा एक खूप महत्त्वाचा एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटतंय. कोरोना हा शब्द जरी आपण ऐकला तरी आपल्या सगळ्यांनाच धसकी भरते. तर जर कोरोना आपल्याला झाला तर ह्यातून बरं होता येतं का, की हाच आपला शेवट आहे? जर बरं होता येतं तर बरं कसं व्हायचं? आणि हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला जावं लागलं किंवा कोविड सेंटरमध्ये जावं लागलं तर तिथे कशा प्रकारची ट्रीटमेंट मिळते? कोरोना आपल्याला झाल्यावरती लोक आपल्याला जी वागणूक देतात त्या वागणुकीला कसं फेस करायचं आणि लवकरात लवकर बरं कसं व्हायचं, ह्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मला सुद्धा कोरोना झाला होता, पण आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. सुरुवात करतो लक्षणांपासून. अलीकडेच आपल्याला माहिती आहे की गणेशाचे आगमन झाले होते. आमच्या घरी सुद्धा 5 दिवसासाठी बाप्पांचे आगमन झाले होते. तर झालं असं की गणेश आगमन झाल्यानंतर घरी लोकांची आवक जावक चालू झाली. तर अशामध्ये आम्ही काळजी सुद्धा घेत होतो, असं नाही की काळजी नव्हतो घेत. आम्ही लोक आली, आपले जवळचे रिलेटिव्स आले तर आम्ही त्यांना सॅनिटायझर देत होतो, हातपाय धुण्यासाठी साबण पाणी देत होतो. आम्ही स्वतः सुद्धा मास्क वगैरे लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो. जितकी काळजी होईल तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. पण जेव्हा आपले रिलेटिव्स आपल्या घरी येतात तेव्हा जनरली आपलं असे कन्सेप्ट असते की त्यांना कोरोना नाही, मग आपल्याला काही घाबरायची गरज नाही. तर येथे कुठेतरी हलगर्जीपणा झाला असं मला वाटतं. जरी आपले नातेवाईक आपल्या घरी आले तरी आपण सोशल डिस्टन्सिंगचे पालन तर केलेच पाहिजे, पण आपण काही काळासाठी मास्क सुद्धा लावलं पाहिजे असं मला वाटतं. आमचं सुद्धा मार्केटमध्ये जाणं येणं झालं, तिथे सुद्धा भरपूर ठिकाणी आपला हात लागला जातो. नकळत आपल्या चेहऱ्याला, आपल्या डोळ्यांना आपला हात लागला जातो. जरी आपण मास्क लावलं असेल तरी सुद्धा नकळत आपल्या डोळ्यांना आपला हात लागला जातो. तर ह्या सगळ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्या कारणाने आपल्याला लागण होऊ शकते. आणि आज कोरोना इतका पसरला आहे की कोणालाही लागण होऊ शकते. त्यात असं काही नाही की तुम्ही हट्टेकट्टे आहात की तुम्ही कमजोर दिसताय, असं काही नाही. आता मी सुद्धा हट्टाकट्टाच दिसतोय, पण तरी सुद्धा मला सुद्धा लागण झालीच. तर मी लक्षणांपासून सुरुवात करतो. जसंच गणपतीचं विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे 4च्या सुमारास माझ्या बहिणीला थंडी वाजून आली आणि तिने आम्हाला ह्याची कल्पना दिली, पण आम्हाला असं वाटलं की थकव्यामुळे कदाचित थंडी वाजून आली असावी. त्यानंतर तिला ताप सुद्धा आला. तर आम्ही सकाळी उठलो, नाश्ता वगैरे केला आणि मी तिला घेऊन फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तिला इंजेक्शन दिले आणि मेडिसिन्स प्रेस्क्राईब केल्या. मी तिला घेऊन घरी आलो आणि पुन्हा मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्यानंतर झालं असं की मी सामान सगळं घेतलं, जे काही सामान मला घ्यायचं होतं ते सामान मी घेतलं. पण घरी येताना खूप जोरात पाऊस यायला लागला, मध्येच खूप जोरात पाऊस यायला लागला. मी रेनकोट घातला होता आणि मी गाडीवर होतो, पण घराचे अंतर फारच कमी राहिले होते. तर मी काय केलं की मला टोपीमुळे, त्या रेनकोटच्या टोपीमुळे मला व्यवस्थित दिसत नव्हतं, तर मी टोपी काढली आणि बिल्डिंगमध्ये पोहोचलो. पण ते बिल्डिंगमध्ये येईपर्यंत माझं डोकं भिजलं गेलं. आता घरी आल्यानंतर मी आंघोळ केली, गरम पाण्याने आंघोळ केली, जेवलो आणि झोपलो. जेव्हा मी संध्याकाळी उठलो तेव्हा मला बॉडी पेन जाणवला. माझे डोळे पूर्णपणे लाल झाले होते आणि असं वाटत होतं की मला सुद्धा ताप येईल. पण मी त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं, कारण ऑफकोर्स गणपतीच्या वातावरणामध्ये जी वर्दळ आपली असते त्याच्यामध्ये आपण थकतो आणि त्यामुळे कदाचित मला असं वाटलं की थकवा मला आला असावा. तर संध्याकाळपर्यंत झालं असं की मला फारच थकवा जाणवत होता. मी जेवलो, हळदीचं गरम पाणीसुद्धा प्यायलो आणि मग आम्ही सगळे झोपलो. पण त्या रात्री मला झोपसुद्धा लागत नव्हती. म्हणजे मी झोपायचा फार प्रयत्न करत होतो, मी काही सिरीज बघितल्या, पण तरीसुद्धा मला झोप लागत नव्हती. तर माझे डोळे फारच लाल झाले होते आणि
मध्यरात्रीतूनच मला डोकेदुखी चालू झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळजवळ सकाळी 11च्या सुमारास मला ताप आला. मला सुद्धा ताप आला. मी वडिलांना याची कल्पना दिली. तर वडील आणि मी आम्ही दोघे मिळून हॉस्पिटलमध्ये गेलो. फॅमिली डॉक्टरांकडेच गेलो. त्यांनी मला सुद्धा इंजेक्शन दिलं, मेडिसिन्स दिल्या व आम्ही घरी आलो. माझ्या बहिणीला तोपर्यंत पूर्णपणे बरं वाटत होतं, त्यामुळे आम्ही काही जास्त वेगळा विचार केलाच नाही. तर मी सुद्धा गोळ्या घेतल्या, दुपारच्या गोळ्या घेतल्या आणि मी झोपलो. झोपल्यानंतर मी जेव्हा उठलो तेव्हा माझं डोकं पूर्णपणे राहिलं होतं. मला तापसुद्धा नव्हता, माझा तापसुद्धा गेला होता. तर मला असं वाटलं की आता या थकव्यामुळेच हे सगळं झालं असेल. पण दुसऱ्या दिवशी परत जेव्हा मी उठलो तेव्हा मला पुन्हा ताप आला. तर असं सलग 4 दिवस माझ्यासोबत होत राहिलं. बहिणीचा ताप पूर्णपणे गेला होता, तिला पूर्णपणे बरं वाटलं होतं, पण मला ताप येत राहिला. सलग 4 दिवस असं झालं. चौथ्या दिवशी सकाळी 6च्या सुमारास मला फार थंडी वाजून आली आणि माझ्याचसोबत माझ्या आईला सुद्धा थंडी वाजून आली. आम्हाला दोघांना फार थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर पुन्हा मला ताप आला. मी वडिलांना सांगितलं. तर वडील म्हणाले की आता जास्त वेळ वाया न घालवता आपण आमच्या जवळच जे समाज मंदिर म्हणून कोविड टेस्ट सेंटर आहे तिथे आम्ही टेस्ट करण्यासाठी चौघेही गेलो. आम्ही रॅपिड टेस्टिंग केली, ज्याचा रिझल्ट 15 ते 20 मिनिटात येतो. तर रॅपिड टेस्टिंग केल्यानंतर माझा, बहिणीचा आणि आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. हे आमच्यासाठी थोडं शॉकिंग होतं, पण आम्हाला सिम्पटम्स दिसत होते त्यामुळे आम्ही याच्यासाठी तयारही होतो एका अर्थाने. वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला सुदैवाने आणि आम्हाला विचारलं गेलं की तुम्हाला काही त्रास होतोय का आणि तुम्ही घरीच क्वारंटाईन होऊ शकता का. कारण आज परिस्थिती अशी आली आहे की हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेड्स अवेलेबल नाही आहेत. तर मला आणि आईला त्रास होत होता, बहिणीला त्रास काही होत नव्हता, तिचा फक्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि बाबा तर निगेटिव्हच होते. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला डोकेदुखी, अंगदुखी व थकवा असे सिम्पटम्स जाणवत आहेत. मला व आईला दोघांना हे जाणवत होतं. तर मग फायनली असं ठरलं की मी आणि आई कोविड सेंटरला क्वारंटाईन होण्यासाठी जाऊ आणि बाबा आणि बहीण होम क्वारंटाईन होतील. तर आम्ही घरी गेलो. टेस्ट झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. बाबांना एक मोठी टेस्ट जी की जास्त ॲडव्हान्स आहे, RT-PCR, ती करण्यासाठी सांगितली फॉर सेफर साईड. तर बाबा टेस्ट करण्यासाठी गेले व आम्ही तिघं घरी गेलो. घरी आल्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आमच्या बॅगा भरल्या, कारण आम्हाला कोविड सेंटरला जायचं होतं अर्थातच. त्याच्यानंतर नर्सचा फोन आला व 1 तासानंतर आम्हाला ॲम्ब्युलन्स घ्यायला आली. आईला जर फिलिंग्सबद्दल विचाराल तर आई आतून थोडी अनस्टेबल झाली होती. तिला फार रडू येत होतं, मलाही भरून येत होतं आणि बहिणीलाही भरून येत होतं. पण मी त्या दोघींना आधार देण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही एकमेकांना आधार देत होतो, धीर देत होतो. तर 1 तासानंतर ॲम्ब्युलन्स आली. मी आणि आईनी जे काही सामान आहे, जसं की चादर झालं, ब्रश, कोलगेट, थोडे बिस्किट्सचे पॅकेट, त्यानंतर कपडे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बॅगांमध्ये भरल्या होत्या आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर थोडं खायचं सामान घेतलं होतं आम्ही सोबत. आम्हाला ॲम्ब्युलन्स 1 तासानंतर घ्यायला आली. आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. माझा भाऊ व काका आम्हाला गुड बाय करायला आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं काळजी करू नका, लवकर बरे व्हाल. कारण माझ्या मोठ्या भावाला सुद्धा कोरोना झाला होता ह्याआधी, पण तो सुद्धा एकदम व्यवस्थित बरा होऊन घरी आला. तर आम्ही जास्त असं टेन्शनमध्ये काही नव्हतो, पण थोडंसं आतून अनस्टेबल झालो होतो नक्कीच. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही काळजी काही करू नका. तर आम्ही दोघेसुद्धा 15 ते 20 मिनिटात आमच्या जवळच जे कोविड सेंटर आहे तिथे पोहोचलो. आता तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला दुपारचं जेवण तर काही मिळालं नाही. 3-3:30 वाजले होते दुपारचे. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी आमचे नाव नोंदवून घेतले, आमचे ऑक्सिजन लेवल चेक केले जे 97-98 होते आणि त्यांनी आम्हाला गोळ्यासुद्धा दिल्या. 5 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स दिला. गोळ्या कुठल्या कुठल्या होत्या ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल, पण काही वेळाने सांगतो. तर 5 दिवसाचा आम्हाला कोर्स दिला गेला. आता दुपारी आम्ही जेवलो नाही म्हणून आम्ही दुपारपासून तर काही गोळ्या घ्यायला चालू केलं नाही, पण संध्याकाळपासून आम्ही गोळ्यांचा कोर्स सुरू केला. संध्याकाळी आम्हाला जेवण मिळालं कोविड सेंटरमध्येच.
आम्ही घरून तर सांगितलं होतं की डब्बा वगैरे काही आणू नका, कारण तिथे जेवण, नाश्ता व दुपारचं जेवणसुद्धा, दुपारच्या जेवणाची सुद्धा सोय होती. तर अशा प्रकारे पहिला दिवस जर विचाराल तर पहिल्या दिवशी फारच फोन येत होते आम्हाला, तब्येत कशी आहे, असं कसं काय अचानक झालं, हे सगळं, या सगळ्यातच पहिला दिवस गेला. तर आम्ही रात्री जेवलो, गोळ्या घेतल्या. त्यानंतर मी आईला धीर देत होतो. आईला फार रडू येत होतं मधून अधून, तर मी तिला धीर देत होतो. मला सुद्धा करमेनासं झालं होतं, पण तरीसुद्धा जे समोर आलं होतं त्याला फेस तर करायचंच होतं आम्हाला. तर आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा पुन्हा मला थोडी डोकेदुखी जाणवली आणि त्यासोबतच माझी पाठसुद्धा आता दुखायला लागली होती. तरीसुद्धा मी थोडा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न केला, मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप तर काही लागतच नव्हती. एकतर नवीन जागा होती आणि त्यात अशा सिम्पटम्समुळे झोप काही लागत नव्हती मला. त्याच्यानंतर मध्यरात्री जवळजवळ 3:30, पहाटेच म्हणा, 3:30 वाजल्यापासून मला लूज मोशन चालू झाले. तर तिथे जर तुम्ही विचाराल तर सार्वजनिक टॉयलेट बाथरूम कसे असते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तर टॉयलेट बाथरूम म्हणजे तुम्हाला शिड्या चढून जावं लागेल आणि ते फिरते टॉयलेट बाथरूम होते. असे म्हणजे नॉर्मली एका स्थायिक जागेवरती जे टॉयलेट बाथरूम असतात तसे नव्हते. तिथे तुम्हाला गाडीमध्ये जे टॉयलेट बाथरूम असतात तसे टॉयलेट बाथरूम होते. तर त्या प्रकारची सोय होती आणि थोडंसं ते कठीण गेलं आम्हाला तिथे ॲडजस्ट करणं, कारण आपल्याला घरी जनरली स्वच्छ ठिकाणी जाऊन किंवा आपल्या घरचे जे टॉयलेट बाथरूम असतं ते आपण स्वच्छ करत असतो, नेहमी साफ करत असतो. पण अशा ठिकाणी तुम्ही गेलात, जर कोविड सेंटरमध्ये गेला तर एक टॉयलेट, एक बाथरूम 10-10 जणांकडून यूज केलं जात आहे. तर तुम्ही विचार करू शकता त्याची अवस्था कशी असेल. तर पण 24 तास पाणी तिकडे होतं, ती एक चांगली गोष्ट होती. व आंघोळीला तिकडे त्यांनी गिझरची सुद्धा सोय करून दिली होती, तर गरम पाणी वगैरे आंघोळीला सगळं ही सोय होती. तर ते मला एक गोष्ट आवडली. आणि जर तुम्ही त्या रूमबद्दल विचाराल तर तिथे खाटा अशा प्रकारे ठेवल्या गेल्या होत्या की प्रत्येक खाटेच्या मधलं डिस्टन्स 1 मीटर तरी होतंच. तर त्यामुळे काही जास्त चिंता करण्याचे कारण नव्हते. आणि डॉक्टरसुद्धा आम्हाला सांगत होते की जेव्हा तुम्ही तुमच्या खाटेवर असाल तेव्हा तुम्ही मास्क काढू शकता. मास्क सतत लावण्याची काही गरज नाही, कारण जेव्हा आपण मास्क जर सतत लावून ठेवलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला श्वास घ्यायला कधी कधी त्रास होतो. तर आम्ही जेव्हा आमच्या खाटेवर असायचो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा तुमच्या खाटेवर असाल तेव्हा तुम्ही मास्क काढून ठेवू शकता, पण जनरली फिरताना तुम्ही मास्क लावून ठेवा, कारण परत एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना व्हायला नको. तर पहिल्या दिवशी डोकेदुखी, लूज मोशन, पाठदुखी व थोडासा ताप असे सिम्पटम्स मला आणि आईला दोघांना होते. आईला ताप जास्त नव्हता, पण मला ताप येत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, दात वगैरे घासले आणि सगळं काही व्यवस्थित होतं. मला थोडीशी पाठदुखी जाणवत होती, पण तरीसुद्धा बऱ्या प्रकारे सिम्पटम्स कमी झाले होते. तर आम्हाला कॉल आला की माझ्या मामे भावाला व माझ्या आजीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आता आम्ही जितकं रिकवर झालो होतो, आम्हाला ही न्यूज कळल्यानंतर आम्ही पुन्हा थोडंसं खचलो आतून आणि आम्हाला एक ते निगेटिव्ह वाईब्स जाणवले की आता आपण कुठे थोडंसं बरं व्हायला उभारी घेतोय तर लगेच असं कळतं की आपल्या फॅमिलीमध्येच परत आजीला आणि मामे भावाला सुद्धा कोरोना झाला. तर त्यांचा कॉल आला. ते सुद्धा आमच्याच सेंटरला क्वारंटाईन होण्यासाठी येत होते. ते दोघे आले. दुसऱ्या दिवशी ते दोघे आले. आम्ही एकमेकांशी थोडं बोललो, थोडं रिलॅक्स झालो. त्याच्यानंतर असं वाटलं की सगळं काही व्यवस्थित होईल. आता त्यांना सुद्धा गोळ्या देण्यात आल्या होत्या, 5 दिवसाच्याच त्यांना सुद्धा गोळ्या देण्यात आल्या. तर आम्ही सगळे असंच जेवण खावण चालू होतं कोविड सेंटरमध्ये, एकमेकांशी बोलत होतो, गोळ्या घेत होतो. पण आजीला थोडा त्रास होत होता, कारण एकतर जागा नवीन आणि त्यात टॉयलेट बाथरूम असं असल्यामुळे आणि त्यात शिड्या चढून वरती जाऊन टॉयलेट बाथरूम होते, तर ते तिला जमत नव्हते. तिला कुठेतरी दम लागत होता त्या सगळ्या गोष्टींमुळे. तर तिला तिथे ॲडजस्ट होणं फार कठीण होत होतं. एक तर वय तिचं 70, आजीचं वय माझे 70 होतं. तर तिला तिथे कठीण झालं ॲडजस्ट करणं. आणि तिसऱ्या दिवशी रात्री 11:30-12च्या सुमारास आजीला दम लागायला लागला. आता आजीला दम लागायला लागला तर आम्ही डॉक्टरांना त्याची कल्पना दिली जाऊन. तिथे कसं आहे की डॉक्टर तुमच्याजवळ येत नाहीत तुम्हाला तपासायला.
जर तुम्हाला उलटी झाली, जुलाब झाले, तुम्हाला थंडी वाजून आली, ताप आला, डोके दुखले, पाठ दुखली, काहीही झालं तरी तुम्हालाच उठून डॉक्टरांकडे जायला लागतं. डॉक्टर स्वतः त्या वॉर्डमध्ये येत नाही, कारण त्यांना ज्या ज्या वेळी यायला लागेल त्यावेळी दरवेळी त्यांना एक नवीन PPE किट वापरावा लागतो. तर एका पेशंटच्या साध्या सिम्पटमसाठी ते दरवेळी PPE किट घालणं त्यांना, आणि हे शक्यही नाही. पण हां, अशी परिस्थिती आहे, ही खूप भयंकर परिस्थिती आहे की तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी तुम्हालाच उठून डॉक्टरांकडे जावं लागतं सांगण्यासाठी की तुम्हाला काय सिम्पटम्स आहेत. तुमचं ऑक्सिजन लेवल कमी झालं असेल तरी तुम्हालाच जावं लागतं. कारण आम्हाला जिथे ठेवलं गेलं होतं तिथे माइल्ड सिम्पटम्सचे पेशंट होते, की सिव्हिअर पेशंट्स नव्हते. तर आजीला मध्येच त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला. माझा भाऊ व मी गेलो, त्यांना सांगितलं की आजीला त्रास होतोय म्हणून. तर ते आले व ते म्हणाले की आता दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये बेड्स तर अवेलेबल नाही आहेत, तर आम्ही ते काय करू काय नको ह्याच त्यांचं डिसिशन चाललं होतं ह्याबद्दलच. तर मामे भावाने एका दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये फोन केला जिथे आमचे नातेवाईक कामाला आहेत. तर तिथे फोन केल्यानंतर कळलं की तिथे एक खाट उपलब्ध होती. तर आता शिफ्ट करण्याचं का ठरलं, कारण आम्ही जिथे होतो तिथे ऑक्सिजनची सोय देखील नव्हती. पण जिथे त्याने फोन लावला तिथे ऑक्सिजनची सोय होती व आजीचा ऑक्सिजन सुद्धा जेव्हा चेक केला तेव्हा तिचा ऑक्सिजन 90वर गेला होता. जनरली ऑक्सिजन 95च्या वरच असायला हवा. तर आजीचा ऑक्सिजन 90वर गेला होता. तर तिथे फोन लावल्यानंतर कळलं की तिथे एक खाट अवेलेबल आहे. आणि मग लवकरच आम्ही डॉक्टरांना सुद्धा कळवलं की असं असं आम्ही बोललो आणि खाट अवेलेबल आहे. तर डॉक्टरांनी मग आजीला तिकडे शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. 12:30च्या सुमारास ॲम्ब्युलन्स आली आणि मग आजीला आम्ही सोबत फळे, पाण्याची बाटली वगैरे दिली. आजी ॲम्ब्युलन्समध्ये बसली व तिने आम्हाला टाटा केले. आम्ही म्हटलं लवकर बरी होशील, काही काळजी करू नकोस, फक्त व्यवस्थित तुझी काळजी घे. तर ती म्हणाली ठीक आहे नाही, मी एकदम व्यवस्थित आहे, मी माझी काळजी घेईल. आणि त्यानंतर ती ॲम्ब्युलन्समध्ये बसून गेली. तर तिकडे टॉयलेट बाथरूमची सोयसुद्धा अशी जवळच, म्हणजे त्या वॉर्डमध्येच टॉयलेट बाथरूम होतं. असं बाहेर शिड्या वगैरे उतरून जाऊन चढून जाऊन काही असं नव्हतं. तर त्यामुळे आम्हाला सुद्धा कुठेतरी रिलीफ होतं की आजी एका चांगल्या सेफ ठिकाणी गेली आहे म्हणून. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आम्ही आम्हाला सगळ्यांना थोडं बरं वाटत होतं. पण नवीन सिम्पटम्स म्हणाल तर आम्हाला नवीन सिम्पटम्स काय जाणवले की आमची चव व स्मेल दोन्ही सेन्स गेले. आणि त्याच्यानंतर जेवणाची तर काही चव लागतच नव्हती. जेवण मध्येच खारट लागायचं, मध्येच काही जर गोड पदार्थ, समजा बिस्किट आणलं तर ते फारच गोड लागायचं. अशा प्रकारचं आम्हाला जाणवत होतं. चौथ्या दिवशी काय झालं की पेशंट्स आणखीनच वाढले. आता कारण पनवेलमध्ये जर तुम्ही विचाराल तर परिस्थिती फारच भयंकर आहे. रोज 200-300 पेशंट्स रोज सापडत आहेत. तर आम्ही ज्या सेंटरला होतो त्या सेंटरला फारच पेशंट्स आले आणि जेंट्स पेशंट होते, काही लेडीज पेशंट होते. तर त्यांनी फॉर सेफर साईड असा निर्णय घेतला की आपण लेडीज वॉर्ड वेगळा करूया आणि जेंट्स वॉर्ड पूर्णतः वेगळा करूया. तर असं ठरल्यानंतर आता आई वेगळ्या वॉर्डमध्ये जाईल तर मला अजून टेन्शन आलं होतं. एकतर आजी आधीच दुसरीकडे शिफ्ट झाली होती. आता आई, दादा आणि मी सोबत होतो, पण आता आई सुद्धा दुसरीकडे जाणार होती. तर मला आतून थोडंसं उलाघाल चालू झाली होती. तर मग तसा निर्णय घेतला गेल्यानंतर आईला वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं आणि मी आणि दादा आता त्याच वॉर्डमध्ये होतो. तर त्या वॉर्डला त्यांनी जेंट्स वॉर्ड बनवलं आणि बाजूचाच हॉटेल होतं, त्यांनी कोविड सेंटर केलं होतं. तर बाजूच्याच सेंटरमध्ये आईला लेडीज वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं. तर अशा प्रकारे 4 दिवस गेले. तेच जेवण खावण चालू होतं, तिथलंच गोळ्या घेणं चालू होतं. सिम्पटम्स हळूहळू कमी येत होते आमचे, पण नवीन सिम्पटम्स सुद्धा उद्भवत होते, जसं की टेस्ट जाणं, स्मेल जाणं, लूज मोशन होणं. पण आईला जास्त काही सिम्पटम्स जाणवले नाही. तिची फक्त पाठच दुखली 2 दिवस. त्याच्यानंतर तिला बाकी काहीच सिम्पटम्स जाणवले नाही. 5वा दिवस आला. 5व्या दिवशी सकाळीच त्यांनी आईला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला, कारण तिला जास्ती सिम्पटम्स नव्हते. तर त्यांना रिस्क नव्हती घ्यायची की तिथे ठेवून परत नवीन जर सिम्पटम्स झाले, एकमेकांचं इन्फेक्शन जर झालं एकमेकांना, तर तशी रिस्क ते घेत नाहीत जनरली. आणि त्यामुळे आईला बरं वाटत होतं, तर त्यांनी आईला घरी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. तर मला आईचा फोन आला की मला डिस्चार्ज देत आहेत, तुम्ही सुद्धा विचारून बघा. पण आम्हाला डिस्चार्ज देणं शक्य नव्हतं कारण आम्हाला सिम्पटम्स होते. तर आईला डिस्चार्ज दिलं गेलं आणि त्या 5व्या दिवशीच माझा वाढदिवस सुद्धा होता. आता आईला डिस्चार्ज भेटला ह्यापेक्षा मोठं काय गिफ्ट असू शकतं. तर मला फार बरं वाटत होतं. आतून मला सुद्धा एक पॉझिटिव्ह होप आला होता की चला आई आता घरी गेली, कारण आईचं वय 55.
तर आई आता घरी गेली तर आपल्याला सुद्धा आता म्हणजे एक मला आतून खूप बरं वाटत होतं. तर आई घरी गेली. आई घरी गेल्यानंतर तो पूर्ण दिवस आम्ही दोघंही फार पॉझिटिव्ह होतो की यार सगळं फायनली सेटल होत आहे, म्हणून आपण बरे होतोय. संध्याकाळी 7:30च्या सुमारास 7:30 ते 8च्या सुमारास जेवण आलं आणि आम्ही म्हटलं की चल लवकरच जेवून घेऊ, कारण जेवण गरम गरम असतं तेव्हा थोडं, आणि आधीच चव गेली होती तोंडाची, तर जेवण गरम गरम आहे तोवर आपण खाऊन घेऊया. त्याच्यानंतर तर काही तशीही भूक लागत नाही, तर आम्ही बळजुबरीच खात होतो, कारण डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलं होतं. गोळ्यासुद्धा पावरच्या होत्या, तर खाणं गरजेचं होतं जर ती पावर गोळ्यांना जर त्यांचा असर करायचा आहे तर 8 वाजता आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसलो 2-3 घास खाल्ले असतील आणि तेवढ्यातच दादाला फोन आला आजीच्या हॉस्पिटलमधून की तुमच्या पेशंटचं ऑक्सिजन 25वर गेलं, 25वर, आणि तुमचा पेशंट श्वास घेत नाही आहे. आता असं ऐकल्यानंतर आम्ही दोघं घाबरलो. आम्हाला आतून फार असं बेचैनी झाली की अरे असं कसं होऊ शकतं. परवाच आजी गेली आहे आणि ती आमच्याशी फार चांगल्या प्रकारे बोलत होती. त्या दिवशी सकाळी सुद्धा दादाशी आजी बोलली, आणि आज अचानक असं संध्याकाळी अचानक कळतं की तिचा ऑक्सिजन 25वर गेला आहे आणि तिला ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. तिचा ऑक्सिजन श्वास घेत नाही असं कळल्यानंतर आम्ही दोघं फार घाबरलो. त्यानंतर दादा थोडा जास्त घाबरला, कारण तोच फोनवर डॉक्टरांशी बोलला होता. मला जास्त काही एवढी कल्पना नव्हती, पण मी सुद्धा थोडा आतून बेचैन झालो होतो की असं कसं होऊ शकतं. आम्ही देवाला प्रार्थना करायला लागलो की सगळं काही व्यवस्थित होते, आजीला व्यवस्थित श्वास घेता येऊ दे वगैरे वगैरे. बरोबर 8:30 वाजता फोन आला की आजी आम्हाला सोडून गेली. तो जो टाइम होता ना, तो टाइम लिटरली असं शब्दात सांगणं येणारच नाही की तेव्हा मला काय वाटलं. आम्ही दोघं सुद्धा पूर्णपणे ब्लँक झालो होतो आतून. आम्हाला दोघांना फार रडायला येत होतं आणि समजतच नव्हतं की नक्की चालू काय आहे हे सगळं. तर आम्ही दोघं फार रडलो. त्यानंतर दादा डायरेक्ट धावत पळत सिस्टरांकडे गेला आणि त्यांना म्हणाला की आम्हाला डिस्चार्ज हवा आहे. तर ते बोलले असं आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देऊ शकत नाही, असं पॉसिबलच नाही आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं आमची आजी वारली वगैरे. तर ते बोलले ठीक आहे, आम्ही समजू शकतो तुमचं दुःख, आम्ही समजू शकतो, पण आम्ही तुम्हाला असा डिस्चार्ज देऊ शकत नाही. आम्हाला काय करू काय नको काहीही समजत नव्हतं. आम्ही दोघं फार रडलो. तुम्ही विचार करा की जेव्हा अशी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे, ते तुमच्या आसपास तुमचं कोणीच जवळचं नाही, आम्ही टोटली हेल्पलेस होतो. आम्ही असहाय्य झालो होतो दोघं सुद्धा. गपचूप आम्ही खाटेवर जाऊन बसलो. खाटेवर बसल्यानंतर, कारण आम्हाला तिथे एंट्री मिळणारच नव्हती, त्यांनी आम्हाला कल्पना दिली की तुम्हाला जाऊनच देणार नाहीत. एकतर आधीच तुम्ही कोविड पेशंट आहात, तर तुम्हाला आतमध्ये तिकडे एंट्री मिळणारच नाही, आणि एकतर आजी सुद्धा कोविड पेशंट होती, तर नो चान्स, आम्हाला तिथे आजीला भेटताच येणार नव्हतं. आम्ही दोघं खाटेवर नंतर जाऊन बसलो. काय करू काय नको काही सुचत नव्हतं. आमचे जे तिथे आसपासचे मित्र होते त्या सेंटरमधले, ते आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करत होते, आम्हाला सावरायचा प्रयत्न करत होते, पण अशा वेळी सावरणं इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. तर आम्ही दोघं सुद्धा फारच वेगळ्या कंडिशनमध्येच गेलो होतो टोटली. आम्ही रडलो, त्याच्यानंतर आम्ही पडून राहिलो आणि मला फार विकनेस आला. त्यानंतर मला फार विकनेस आला, दादाला सुद्धा विकनेस आला. तर आम्हाला ORSची पावडर दिली होती त्यांनी, जी इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करते आपल्या बॉडीमध्ये. तर ती पावडर आम्ही पाण्यात टाकली व ती पावडर प्यायलो. त्याच्यानंतर आम्हाला थोडं बरं वाटलं. पण हे सारखं मला आजीचा चेहरा आठवत होता, आणि जेव्हा हे आठवत होतं की आता शेवटचं सुद्धा तिला पाहता येणार नाही, तर ती फिलिंग मला अशी शब्दात सांगताच येणार नाही की मला काय वाटलं आणि काय नाही. आत्ता कुठे आम्ही जाऊन थोडंसं आतून थोडं सावरलोय, पण आजी आठवली की आज पण आम्ही पूर्णपणे खचून जातो आतून. तर 5वा दिवस होता आम्हाला हॉस्पिटलमध्ये. 5व्या दिवशीच अशी एक फारच निगेटिव्ह न्यूज ऐकायला आली होती. सगळ्यांनी मला दिवसभर हॅपी बर्थडे असं विश केलं होतं, पण वेळेने असा प्लॅन केला होता माझ्या बर्थडेचा. तर मला तो दिवस काळा दिवस होता माझ्या लाईफमधला, फारच बेकार दिवस होता. तर असं सगळं झालं.
त्यानंतर आता मला मम्मीची सुद्धा जास्त काळजी वाटायला लागली होती, कारण तिला त्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला होता. आता ती सुद्धा कोरोना पेशंट होती, तर तिची सुद्धा मला घरी काळजी लागली होती की आता तिला कसं वाटेल, कारण तिची तर आईच वारली होती. तर असे सगळ्यांची विचार डोक्यात येत होते. त्यानंतर स्वतःसुद्धा आपण मेंटली आणि फिजिकली बरोबर नव्हतो. तर तो काळ फारच बेकार, वेळेचं एक भयंकर स्वरूप आम्हाला दिसत होतं त्या टायमाला. कसाबसा तो दिवसही गेला. 6वा दिवस आला. 6व्या दिवशी मला ताप बिलकुल नव्हता. खरं सांगायला गेलं तर मला ताप बिलकुल नव्हता. डोकेदुखी सुद्धा पूर्णपणे थांबली होती. पण लूज मोशन, उलटी, पाठदुखी, चव नव्हती तोंडाला, वास सुद्धा प्रॉपर येत नव्हता आणि अशक्तपणा भरपूर होता. खूप अशक्तपणा होता. मध्ये जर आंघोळ जरी करून आलो मी तरी मला चक्कर यायची. तर हे काही सिम्पटम्स अजूनही होते. दादाला सुद्धा तसंच. त्याला ताप नव्हता, डोकेदुखी नव्हती. तो माझ्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये होता. त्याला विकनेस होता पण चक्कर वगैरे येत नव्हती त्याला, पण त्याला लूज मोशन चालूच होते. तर अशा प्रकारे 6व्या दिवशी सुद्धा आम्ही अनस्टेबलच होतो. त्यामुळे आम्हाला तर काही सोडण्याचा चान्सच नव्हता. आजीचा अंतिम संस्कार झाला. ते सुद्धा आम्हाला आजीला लास्ट पाहता आलं नाही. त्याची खंत वाटते. तर तो फार डिफिकल्ट टाईम होता आमच्यासाठी. फार कठीण वेळ होती ती. तर ती वेळ गेली. त्याच्यानंतर 7वा दिवस आला. 7व्या दिवशी मला फार बेटर फील होत होतं. गोळ्यांनी असर केला होता. माझे फ्रेंड्ससुद्धा मला कॉल करत होते की अरे होशील बरा. त्यांचासुद्धा मोरल सपोर्ट होता. आणि त्याच्यानंतर मला कळालं की आता माझी परीक्षासुद्धा होणार आहे. फायनल इयरची एक्झाम ते लोक घेणार आहेत असं मला कळालं. तर आता मला त्याचंसुद्धा थोडंसं टेन्शन आलं होतं. पण मी म्हटलं की आता मला त्याचा काही विचारच करायचा नाही आहे, कारण सध्या मी त्या परिस्थितीत नव्हतो. रात्री 9-9:30 वाजता सरांचा मेसेज आला की तुमची मीटिंग घेण्यात येणार आहे उद्या परीक्षेबद्दल. ते थोडेसे आम्हाला गाईडलाईन्स देणार होते की कशा प्रकारे परीक्षा घेण्यात येईल, कशा मार्क्स डिस्ट्रीब्युशन काय आहे वगैरे. तर मला तर पॉसिबलच नव्हतं ह्या सगळ्या कंडिशनमध्ये परीक्षेचं काही ऐकण्याच्या परिस्थितीत सुद्धा मी नव्हतो आणि त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये मी नव्हतो. तर मी रात्री 6:30 वाजता सरांना कॉल केला आणि मी त्यांना गुड इव्हनिंग म्हटलं. तर सर म्हणतात तुम्हाला गुड इव्हनिंग अभी हुआ क्या. त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की मी अशा बिकट परिस्थितीतून चाललो आहे. तर मी सरांना कल्पना दिली की सर असं माझ्यासोबत झालं आहे, मला कोरोना झाला आहे. तेव्हा सरांनी जो सपोर्ट मला दिला, तेव्हा जे त्यांचं बोलणं होतं त्याच्यामुळे मला अजून उभारी आली. सर मला म्हणाले तुम बिलकुल टेंशन मत लो, तुम जल्दी ठीक होने वाले हो अँड आय एम हॅपी दॅट बाय गॉड्स ग्रेस यू आर ऑल राईट. आणि सर मला म्हणाले की तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस, लवकर बरं होण्याचं बघ. तर सरांचे हे जे बोलणं होतं, जो आधार त्यांनी मला दिला, जो मोरल सपोर्ट त्यांनी मला दिला, त्याच्यामुळे मला थोडीशी उभारी आली. म्हटलं की चला बाबा, परीक्षेचं तरी टेन्शन नाही वाटलं मला त्यावेळी इतकं. सर बोलले जल्दी ठीक हो जाओ आणि मग आम्ही फोन ठेवला. त्याच्यानंतर 8व्या दिवशी मला चांगलं वाटत होतं, पण आजीचा आवाज, आजी सारखी डोळ्यासमोर यायची आणि त्यामुळे मी अजूनही स्टेबल नव्हतो. 9व्या दिवशी दुपारी मला पुन्हा थंडी वाजून आली. जवळजवळ यावेळी मला पहिल्यापेक्षा पाऊण तास मला थंडी वाजत होती आणि इतकी बेकार थंडी वाजत होती की 3 चादरी मी अंगावर घेतल्या तरीसुद्धा माझी थंडी गेली नाही. माझे दात कडकडत होते, एकमेकांवर जोरजोरात आपटत होते. ते सिस्टर आणि डॉक्टरसुद्धा म्हणाले की बापरे, इतकी थंडी कशी वाजू शकते. तर त्यांनी मला 1.5 पॅरासिटामॉल खायला दिली. 1.5. ती पॅरासिटामॉल मी खाल्ली. त्याच्यानंतर मला थोड्या वेळाने ताप आला, फणफणून ताप आला, फार ताप आला आणि 2 ते 3 तासामध्ये मला फार घाम यायला लागला. ताप गेला, डोकेदुखी, सगळी थंडी वगैरे सगळं गेलं. मला फार घाम आला. इतका घाम आला की माझं टी शर्ट जर पिळलं असतं तर त्याच्यातून सुद्धा घाम पडला असता. इतका घाम माझा गेला. मी ते टी शर्ट फायनली फेकून दिलं, तिथल्या तिथेच फेकून दिलं. त्याच्यानंतर मला डॉक्टरांनी संध्याकाळी बोलवलं. संध्याकाळपर्यंत माझे पूर्ण सिम्पटम्स गेले होते, टोटल सिम्पटम्स गेले होते. मला चवसुद्धा थोडी लागायला लागली होती, श्वाससुद्धा येत होता, डोकेदुखी थांबली होती, पाठदुखी थांबली होती, लूज मोशन थांबले होते, उलटीसारखं होत नव्हतं, अंगदुखी थांबली होती, विकनेस होताच. आणि आता मला नवीन सिम्पटम जाणवला. एक सिम्पटम तो म्हणजे मला कफ जाणवायला लागला होता.
तर मी डॉक्टरांकडे गेलो. मला कफ जवळजवळ 8व्या दिवसापासूनच जाणवायला लागला होता. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला विचारलं की ॲक्च्युली पप्पांनी डॉक्टरांना फोन केला होता की इतके दिवस का लागत आहेत, नक्की इतकं क्रिटिकल काही आहे का. तर डॉक्टर म्हणाले इतके क्रिटिकल काही नाही, पण त्याचे सिम्टम्स जात नाही आहेत, त्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये ठेवलं गेलं, मला आणि माझ्या भावाला. तर आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं, स्वतः ते आले आम्हाला भेटायला. ते म्हणाले की आता कसं वाटतंय. तर आम्ही त्यांना सांगितलं की बाकी काही सिम्टम्स नाही आहेत आम्हाला फक्त थोडा कफ जाणवतोय. दोघांनाही कफ जाणवत होता. तर ते म्हणाले नॉर्मली असं होतं, कारण त्यावेळी वातावरण सुद्धा, आता आपण बघतो की वातावरण पण पावसाचंच आहे आणि थंड वातावरण आहे, आणि त्यात कोविड पेशंट्समध्येच आम्ही होतो. तर त्यामुळे थोडं का होईना एकमेकांचं इन्फेक्शन लागतंच. आणि त्यात ते घर नव्हतं, तिथलं टॉयलेट बाथरूम, तिथला तो परिसर, घरात जी स्वच्छता असते तशी स्वच्छता तर पॉसिबलच नाही अशा ठिकाणी, कारण 70-80 लोक एकत्र असतात, 70-80 खाटा होत्या. तर डॉक्टर म्हणाले ते जास्त काही काळजीचं कारण नाही आहे, कारण तुम्ही बाकीरित्या सगळे ठीक आहे. तर आमचं ऑक्सिजन सुद्धा रोज चांगल्या प्रकारे भरायचं, जसं की 98, 99 असं ऑक्सिजनच असायचं आमचं, 97. तर मग डॉक्टर म्हणाले चिंतेचं कारण नाही, आपण उद्याचा एक दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू तुम्हाला, आणि जर काही नाही झालं तर 11व्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज देऊ. आता डिस्चार्जचं नाव ऐकताच आम्हाला दोघांना उभारी आली. तर आम्ही म्हटलं की उद्याचा दिवस आपल्याला फार जपायचा आहे, बघू आपण ताप येतो नाही येतो. तर आम्ही 10वा दिवस तिथेच थांबलो. दुसरा दिवस 10वा दिवस होता. 10वा दिवस आम्ही तिथेच थांबलो. सुदैवाने मी देवाचा आभारी आहे की आम्हा दोघांनाही कुठलेही सिम्टम्स परत जाणवले नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. 11व्या दिवशी सकाळी आम्हाला बोलवलं गेलं. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. ते म्हणाले आत्ता काही वाटतंय का तुम्हाला, असं सिम्टम्स काही जाणवत आहेत का दोघांना. तर आम्ही म्हटलं आम्हाला काही सिम्टम्स जाणवत नाही आहेत, थोडासा कफ आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही एकदम बरे झाला आहेत, कारण आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या बॉडीवरूनच दिसतं पेशंटच्या. त्यांनी आमचं ऑक्सिजन लेवलसुद्धा चेक केलं. आमचं ऑक्सिजन लेवल दोघांचं 98-99 भरत होतं त्या 2 दिवसामध्ये. तर ही सुद्धा एक इम्प्रूव्हमेंट होती आमच्यामध्ये. त्यानंतर मग डॉक्टर म्हणाले तुम्ही दोघं एकदम व्यवस्थित वाटतंय, आता काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे, डिस्चार्ज द्यायला काहीच हरकत नाही आहे. तर आता ते म्हणाले की तुम्हाला आज घरी सोडू आम्ही. त्यांनी आमचे डिस्चार्ज पेपर वगैरे रेडी करून ठेवले होते. आम्हाला सुद्धा बरं वाटत होतं की फायनली आपण घरी जाऊ शकू. तर त्यांनी आम्हाला मग घरी सोडलं. पण घरी सोडताना ते आम्हाला म्हटले की आता तुम्हाला घरी तुम्ही जाताय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही फ्री झालात. तुम्हाला घरी जाऊन सुद्धा 4 दिवस स्वतःला एखाद्या रूममध्ये आयसोलेट करायचं आहे. तर 4 दिवसासाठी आम्हाला आयसोलेट करायचं होतं स्वतःला घरच्यांपासून. आणि त्याच्यानंतर टोटली ते 4 दिवस पकडून टोटल 14 दिवस घरीच क्वारंटाईन राहायचं होतं. बिलकुल बाहेर जायचं नाही, घरीच क्वारंटाईन राहायचं. तर हॉस्पिटलमधले 10 दिवस आणि घरचे आणखी 14 दिवस, म्हणजे टोटल 24 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड असतो. तर ते सगळं त्यांनी आमच्याकडून लिहून वगैरे घेतलं की 14 दिवसाचं आम्ही क्वारंटाईन करू. आणि त्यांनी आम्हाला एक रिपोर्टसुद्धा दिला की म्हणजे सिम्टम्स आमचे गेले आहेत व आम्ही बरे झालो आहोत, असा रिपोर्ट त्यांनी आम्हाला दिला. आणि त्याच्यानंतर मग काय काय काळजी घ्यायची, तर त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं आणि मग आम्हाला फायनली घरी सोडलं गेलं. तर आज मी माझ्या घरीच आहे, घरूनच हा व्हिडिओ बनवत आहे. पण हॉस्पिटलमध्ये असताना काय काय काळजी घ्यायची ह्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. हॉस्पिटलमध्ये असताना तुमच्या खाटेवर तुम्ही जेव्हा असाल किंवा तुमच्या एका स्पेसमध्ये तुम्ही जेव्हा असाल तेव्हा तुम्ही मास्क काढा, पण आजूबाजूला फिरताना मास्क अजिबात काढू नका. हा एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे 3 टाइम गरम पाणी प्या, जास्ती पण नका पिऊ, कारण त्या गरम पाण्यामुळे पण काय होतं, कधी कधी आपली जीभ भाजते, आपल्या घशामध्ये सुद्धा भाजलं जातं. तर त्यामुळे सुद्धा काही कंडिशन्स अराईज होतात की ज्याच्यामुळे आपल्याला आपली चव पण जाईल किंवा आपल्याला घशामध्ये काही इंजुरी होऊ शकते. तर 3 टाइम, जास्त पण गरम नाही, पण वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी तुम्ही प्या. स्टीम तुम्ही 3 टाइम घ्या. त्यानंतर जर आणि त्यांची औषधं देण्याची पद्धत सुद्धा कशी असते की जसं सिम्टम येईल तसं ते औषध देतात. सिम्टम्स प्रत्येक कोरोना पेशंटला वेगळे असतात. काही पेशंट तर असे होते की ज्यांना सिम्टम्सच नव्हते, फक्त पॉझिटिव्ह असल्याखेरीज त्यांच्या घरामध्ये जागा नसल्यामुळे त्यांना तिथे आणून ठेवलं होतं. तर सिम्टम्स जसे असतील त्यानुसार तुम्हाला गोळ्या दिल्या जातील आणि गोळ्या टाइम टू टाइम घ्या, कारण ह्या कोरोनाच्या केसमध्ये असं आहे की तुम्ही गोळ्या एकदम
टाईम टू टाईम खायला पाहिजे तुम्हाला जर लवकर बरं व्हायचं आहे तर. स्वच्छता पाळा. जेवणाच्या अगोदर हात साबणाने धुवा. सॅनिटायझर जास्ती वापरू नका. साबण पाण्याने हात धुवा. ते जास्त इफेक्टिव्ह आहे. त्याने कोरोनाचे जे काही विषाणू आपल्या हातावरती चेहऱ्यावरती असतात ते सगळे निघून जातात. चेहरा हात चांगल्या प्रकारे साबणाने धुवा. 2 टाईम ब्रश करा. हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा घरी ती ही सवयच लावून घ्या 2 टाईम ब्रश करण्याची. आणि 2 टाईम तुम्हाला गरम पाण्याच्या गुळण्या करायच्यात. गार्गलिंग करा. ही गार्गलिंग तुम्ही 2 टाईम करा. ह्याच्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. मेडिसिन्समुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. पण मी तुम्हाला हे सांगतो की माझे जे मित्र, माझे जे फॅमिली मेंबर्स, माझे शिक्षक आणि माझ्या आसपासची जी लोकं होती, डॉक्टरांनी घेतलेली काळजी, त्या कोविड सेंटरमध्ये जे वर्कर्स आहेत त्यांनी घेतलेली जी काळजी होती, त्याच्यामुळे मी जास्त लवकर बरं झालो. जो मोरल सपोर्ट आपल्याला भेटतो ना आपल्या माणसांचा, त्याच्यामुळे आम्ही जास्त लवकर बरं होऊ शकलो. आजीला आम्ही गमावलं तो लॉस तर कधी भरूनच निघू शकत नाही. पण जो मोरल सपोर्ट होता या लोकांचा, या लोकांनी कधी आम्हाला दुजाभाव दाखवला नाही की असं तुच्छ लेखलं नाही की बाबा ह्याला कोरोना झाला आहे आता काय. त्यांनी नेहमी हेच दाखवलं की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन घरी या. आणि त्यांनी आम्हाला कधी असं वेगळी ट्रीटमेंट मला कुठल्याही मित्र मैत्रिणींकडून, शिक्षकांकडून कधीही मिळाली नाही. त्यांनी आम्हाला फार भरभरून सपोर्ट दिला. डॉक्टरांनी सुद्धा वेगळी ट्रीटमेंट आम्हाला तिथे दिली नाही. फक्त ते लांब बसायचे एवढं झालं. ते डिस्टन्सिंग ठेवणं महत्त्वाचं पण आहे. तर सोशल डिस्टन्सिंग पाळा. जवळजवळ 1 मीटरचं अंतर एकमेकांपासून ठेवा. जरी आपले नातेवाईक घरी आले तरी साबण पाण्याने त्यांना हात धुवायला लावा. तुम्ही धुवा. आणि मोस्टली मास्क घालून ठेवा. कारण सध्या काळाची ती मागणी आहे. आपण ह्याचा अर्थ असा नाही की कोणाला तुच्छ लेखतोय किंवा कोणाला जर असं वेगळी ट्रीटमेंट देतोय. पण ही काळाची गरज आहे, ही काळाची मागणी आहे. त्या मागणीला आपण उतरलोच पाहिजे. आपण ती मागणी, ती डिमांड जी आहे काळाची, ती फुलफिल केली पाहिजे. त्यानंतर असं सांगेल की एकमेकांना सपोर्ट द्या, मोरल सपोर्ट द्या, मेंटल आधार द्या. कारण फिजिकल आधार जरी देणं शक्य नसलं अशा काळामध्ये, तर मेंटली एकमेकांना आधार द्या. आणि कोरोनाबद्दल जितकी भीती पसरवली जाते ना मीडिया थ्रू, किंवा जे काही आपल्या आजूबाजूला इतकं नकारात्मक वातावरण केलं गेलंय, कोरोना तितकाही डेंजर नाही आहे मित्रांनो. हा सुद्धा एक आजार आहे आणि प्रत्येक आजाराचे काही सिम्पटम्स येतातच. तर त्यासारखा कोरोना सुद्धा एक आजार आहे. पण असं नाही की कोरोना झाला की तुम्ही आता मरालच, असं नाही आहे. मोस्ट ऑफ लोक भीतीमुळं मरत आहेत, कोरोनामुळे नाही, भीतीमुळं मरत आहेत. हार्ट अटॅक होतोय, कोणी भीतीमुळे, कोणाचा ऑक्सिजन लेवल खाली येतोय, कोणाचा बीपी लो होतोय, कोणाचा बीपी फारच हाय होतोय तर त्यामुळे हार्ट अटॅक येतोय. तर अशा कंडिशन्स आहेत मोस्टली. तर त्यामुळे घाबरू नका. मी तुम्हाला सांगतो, घाबरू नका बिलकुल. 14 दिवसांमध्ये आपण पूर्णपणे बरे होतो. आपण आतून सकारात्मक राहायचंय. नको नको ते विचार येतात मनामध्ये, काहीही विचार येतात. तर मी असं म्हणायचं की नाही मला पॉझिटिव्ह राहायचंय. पण एका अर्थाने मला असं विचारायचं की अरे मी पॉझिटिव्ह झालोय तर अजून निगेटिव्ह व्हायचं मी. पण माझा भाऊ मला सांगायचा की तू बिलकुल चिंता करू नकोस आणि खाणं पिणं सोडू नका. खाणं पिणं मजबूत खा. जर जेवण जात नसेल तर ज्यूस घ्या. ज्यूस तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फळं खा, पण खाणं सोडू नका. कारण जितकं आपण खाऊ तितकाच गोळ्या चांगल्या प्रकारे लवकर असर करतील, आपण लवकर बरे होऊ. आता माझ्या आईला सुद्धा एकदम बरं वाटत आहे. मेंटली आम्ही सगळेच आजीमुळे थोडेसं अनस्टेबल आहोत, पण फिजिकली विचाराल आणि कोरोनाच्या दृष्टिकोनाने विचाराल तर आम्ही रिकवर झालो आहोत. माझी आई, माझी बहीण, माझा मामी भाऊ, माझ्या आणखी एका भावाला कोरोनाची लागण झाली होती, काकाच्या मुलाला. तो सुद्धा आता पूर्णपणे बरा झाला आहे. आणि माझ्या बहिणीच्या घराला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे सुद्धा सगळे मेंबर्स आता एकदम ठणठणीत आहेत. तर आम्ही सगळे बरे झालो. फक्त आजीची जो एक लॉस झाला, त्या लॉसबद्दल देवाकडे कायम माझी तक्रार आहे. पण देवाचा मी आभारी आहे की त्याने आम्हाला सगळ्यांना लवकर बरं केलं. कधी कधी वेळेनुसार जे होतं ते आपल्याला बदलता येत नाही. पण मला बरं वाटतंय की आम्ही सगळे तरी ह्यातून बाहेर निघू शकलो. आम्ही सगळे आता बरे झालोय. हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय
की जर तुम्हाला सुद्धा उद्या लागण झाली, देव न करो, पण जर आता इतकं पसरलाय कोरोना की कुणालाही होऊ शकतो तो, तर घाबरून जाऊ नका कधीच, घाबरून कधीच जाऊ नका. कारण कोरोना हा काय खूप मोठा असा कुठला राक्षस नाही आहे की आपल्याला खाऊनच टाकेल. आपल्याला त्याच्याशी लढायचं आहे, एकमेकांची साथ द्यायची आहे आणि आपण ह्यातून लवकरच बाहेर निघू अशी मी आशा करतो. मित्रांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, गरम पाणी 3 टाइम प्या, स्टीम घ्या आणि जितकी होऊ शकेल तितकी काळजी घ्या. या व्हिडिओमध्ये मी अजूनही काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी सुद्धा फॉलो करा. तर आशा करतो की माझा हा अनुभव तुमच्या कामी येईल. देव करो की तुम्हाला भरभरून आरोग्य लाभो आणि आशा करतो की माझा हा अनुभव तुमच्या कामी येईल आणि तुम्ही माझा हा अनुभव ज्यांना कुणाला लागेल त्यांना शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर tanmayj26@gmail.com या ईमेल पत्त्यावर मला पाठवा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.